सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्या 918 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। सध्या या मतदान केंद्रांवर ईव्हीएम्स पोहोचवण्याचं काम सुरू आहे। इथल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते उद्या होणार आहे। आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आहे। या ठिकाणी देखील उद्या मतदान जे आहे ते पार पडणार आहे। त्याआधी जिल्हा प्रशासन जे आहे ते तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। इथे आपण जर बघितलं असेल तर बॅलेट युनिट्स असतील, ईव्हीएम असतील, ते अधिकारी जे आहेत ते आता घेऊन जाताना पाहायला मिळतात। शिक्षकांकडे खऱ्या अर्थाने ही जबाबदारी दिलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला गेला तर 6,64,000 मतदार इथे उद्या मतदानाचा हक्क बजावणार आणि त्यासाठी इथे जिल्हा प्रशासन तयारी करताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर पोस्टल बॅलेट कक्ष असेल, आरोग्य पथक कक्ष असेल, त्याचसोबत सूक्ष्म निरीक्षक बैठक व्यवस्था कक्ष जो आहे तो इथे उभारण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर नेहमीच हा जिल्हा जो आहे तो चर्चेत आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी पोलीस प्रशासन असेल, त्याचसोबत जिल्हा प्रशासन असेल या ठिकाणी खबरदारी घेताना पाहायला मिळते आणि त्यासाठी इथे जिल्हा प्रशासनाकडून इथे जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर याच ठिकाणी कणकवली या ठिकाणी हा कक्ष उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणावरून ईव्हीएम मशीन असेल आणि बॅलेट पेपर जे असतील ते इथे अधिकारी आणि शिक्षक त्या मतदान केंद्रावर आपल्याला घेऊन जाताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, एबीपी माझा, कणकवली। कणकवलीतल्या मतदान केंद्रांबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश काटकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। या ठिकाणी 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांतर्गत 268 कणकवली विधानसभा मतदारसंघाचं साहित्य वितरण पार पडलंय। कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये 332 मतदान केंद्रासाठी या ठिकाणी मतदान पथकांना साहित्य ताब्यात दिलेलं आहे। ही मतदान पथकं 45 एसटी बसेसमधून त्या मतदान केंद्रावर आता रवाना होत आहेत। या ठिकाणी आम्ही त्यांना साहित्य दिल्यानंतर प्रत्येक वर्ग खोलीमध्ये त्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी त्यांचे झोनल ऑफिसर्स त्यांना तिसरं प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रावर या ठिकाणी रवाना करत आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर साधारणतः 2 पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त देखील त्यासोबत राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।